स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक पदभरतीच्या संदर्भानं किंवा शिक्षक भरती 2025च्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवत आहे. एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे आणि शिक्षक भरतीसाठीच नाही तर इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला आपण जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. मी वारंवार आदिवासी क्षेत्रातील जे विद्यार्थी, पेसा क्षेत्रातील विद्यार्थी जे आहेत, 2019चा जो शासन निर्णय होता, शासन निर्णय नाही, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता, त्या दृष्टीनं 2019 मध्ये थोडीफार भरती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर अधिसंख्य पदांची भरती, पेसा क्षेत्रातील 17 संदर्भातील पदभरती ह्या सर्व स्थगित भरत्या होत्या. परंतु आता शासनाच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय होता, या निर्णयाला शासनाच्या माध्यमातून पुन्हा मार्गदर्शक मागवण्यात आलेलं होतं आणि त्याचं जे परिपत्रक, त्याचं एक शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग याच्या माध्यमातून काल पब्लिश करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये ह्या 17 संवर्गातील पदांच्या संदर्भातील हा परिपत्रक आहे आणि या माध्यमातून आपले जे काही आदिवासी बांधव आहेत, जे पेसा क्षेत्र बहुल आहे, ज्यात 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे, नंतर 25% जास्त आदिवासी लोकसंख्या आहे, 70% जास्त आदिवासी लोकसंख्या आहे, अशा ठिकाणाचे ज्या काही पदभरती आहे, जागा आहेत, तर त्या रिक्त असणाऱ्या जागा ह्या किती % त्या आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून किंवा उमेदवाराकडून ती भरली जावीत आणि इतर खुल्या प्रवर्गासाठी किती % देण्यात यावं, या संदर्भातील हे परिपत्रक काल 11 तारखेला सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे. मग आता सध्या चाललेली पदभरती जी आहे ती शिक्षक पदभरती आणि वारंवार आपले फॉलोअर्स जे आहेत, जे व्हिडिओ आपला बघत असतात, त्या सर्व आदिवासी विद्यार्थी त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना जास्त गुण आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शिक्षण पदभरतीतील ज्या जागा आहेत त्या 4 ते 5 हजार जागा ह्या वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. म्हणून येणारी जी शिक्षक भरती असणार आहे, या शिक्षक भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी 50% बहुल जे गाव आहेत त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. परंतु जे इतर जे काही उरलेल्या ज्या जागा आहेत तर त्या 50% पेक्षा जास्त असणाऱ्या जागा किंवा त्यात 50% ज्या जागा आहेत तर त्या खुल्या प्रवर्गातून भरणार जाणार आहे. मग खुल्या प्रवर्गामध्ये इतर कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र असणार आहे. त्यामुळे या ज्या जागा आहेत या जागा आपल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे, म्हणजेच वाढणार सुद्धा आहे. म्हणजे अशा पद्धतीने 4 ते 5 हजार संपूर्ण महाराष्ट्रातील जागा या वाढणार आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भातील. म्हणून ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, वारंवार मी व्हिडिओ बनवतो आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सेफ झोन मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे किंवा प्रिफरन्स टाकता येणार आहे, अजून जागा जाहिरात यायची आहेत. परंतु एक अभ्यास म्हणून आपण या सर्व गोष्टी करणं अत्यंत गरजेचे आहे, ज्या माध्यमातून आपल्याला कोणतीही अडचण जाऊ नये. कारण हीच ती संधी असणार आहे, ही संधी ही आपली गमावता कामा नये आणि एक चूक मात्र आपल्याला खूप मोठी पडणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त करून जागा किती असणार आहेत, आपल्या प्रवर्गाच्या जागा किती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा किती असणार आहे, याचा अभ्यास आपल्याला जाहिरात आल्यानंतर करणं अत्यावश्यक आहे. आणि त्यानुसारच विचार करून आपल्याला प्रिफरन्स द्यायचे आहे. कोणत्या तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या गुणाचा जो काही टप्पा आहे त्या टप्प्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रिफरन्स देता येणार आहे, या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा मी मागे टाकलेला आहे. काल त्याच्या आधीच्या दिवशी सुद्धा मी हे व्हिडिओ टाकलेले आहेत. या व्हिडिओचा आपण अभ्यास करावा. ते जे जिल्हे तुमच्या मार्क्सनुसार लिहून दिलेले आहेत ते लिहून घ्यावं. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा ज्या वेळेला जाहिरात येईल त्यावेळेला. आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एखादी जरी विद्यार्थी मदत मागत असेल तर त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना जिल्ह्याचा प्रिफरन्स सुद्धा आपण देणार आहोत, समजून सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं ही जे जागा, ह्या ज्या जागा असणार आहेत या जागा अत्यंत वाढणार आहेत आणि त्या माध्यमातून आपला फायदा होणार आहे. आता राहिला प्रश्न पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा. जे काही आदिवासी बंधू आहेत, आपले भाऊ बहीण आहेत, या सर्वांना सांगिततो की वारंवार मी पेसा क्षेत्राच्या संदर्भातील बोलत होतो, तर आपण सर्वांनी याचा सुद्धा फायदा घ्यायचा आहे. कारण आपले जे विद्यार्थी आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भातील, की जे विद्यार्थी खूप कमी असे विद्यार्थी आहेत जे डीएड, सीटीटी डीएड झालेले आहेत किंवा बीएड झालेले आहेत परंतु सीटीटी पास नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार नाही. परंतु जे सीटीटी पास आहेत, डीएड पास आहेत आणि पेपर 1 पेपर 2 पास आहेत अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे. अत्यंत कमी कट ऑफ या पेसा क्षेत्रातील असणार आहे. कारण
विद्यार्थी ज्या जागा आहेत त्या 7,500 पेक्षा जास्त जागा या शिक्षकांच्या आहेत पेसा क्षेत्रातील, परंतु विद्यार्थी मात्र 3 ते 3,500 आहेत. म्हणजे ही जी तफावत आहे ही तफावत जशी आहे तशीच राहणार आहे 50% मध्ये जर विद्यार्थी मिळाले नाही तर. म्हणून पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही अत्यंत आनंदाची बातमी पुन्हा असणार आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आपले जे विद्यार्थी असतील, पेसा क्षेत्रातील विद्यार्थी असतील किंवा इतर जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी जो माझा व्हिडिओ बघत आहेत या सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे का हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या सर्व ग्रुपला शेअर करा, ज्या माध्यमातून 4 ते 5,000 जागा आपल्या सर्वांसाठी काय वाढणार असणार आहे. यात त्यांनी मुद्दे दिलेले आहेत त्यांनी की ज्या पेसा क्षेत्राची संख्या ही 50% पेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी 50% पेसा क्षेत्रातील जागा ह्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून भरल्या जावा, त्या क्षेत्रातील भरल्या जावा. नंतर ज्यांची संख्या 25% आहे त्यांची सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की 25% या क्षेत्रातून भरले जावा. जे कमी संख्या असेल 50 पेक्षा कमी जर असेल तर 25% या माध्यमातून भरले जावे असं त्यांनी स्पेशली त्यांनी उल्लेख केलेला आहे. बघा, एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावे व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. तसेच ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50% दरम्यान आहे अशा सर्व गावामध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे हे अनुसूचित जमातीतून भरण्यात यावी व उर्वरित 50% खुल्या प्रवर्गातील भरण्यात यावी. पहा, ज्या गावातील पेसा क्षेत्रातील जी काही लोकसंख्या आहे ती 25 ते 50% दरम्यान असेल तरी सुद्धा 50% जी पदभरती आहे सरळ सेवेतील ही कुठून भरले जावे तर ही पदभरती सुद्धा 50% आपल्या आदिवासी बहुल क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांकडून भरले जावे आणि 50% खुल्या प्रवर्गातील भरले जावे असा स्पष्ट निर्देश या ठिकाणी दिलेला आहे. आणि या माध्यमातूनच आपले जे काही आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी वाट बघत होते की हे परिपत्रक ह्या ज्या जागा 2019चा जो निर्णय आहे तो कधी निर्णय येईल आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक मागितलेलं होतं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे मार्गदर्शक मिळालेलं आहे आणि या माध्यमातून आता ही पदभरती विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. कालच फडणवीस साहेबांनी जे काही मुख्यमंत्री आहेत आपले त्यांनी सुद्धा बोललेले आहेत की 70,000 पदांची ही नोकर भरती आपण या वर्षात करणार आहोत असं सुद्धा स्पष्ट उल्लेख केला आहे. म्हणून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण कायमस्वरूपी आपला जे काही अभ्यास आहे तो कंटिन्यू ठेवा. नक्कीच आपल्याला या ठिकाणी सेवेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू होता येईल आणि आपली निवड सुद्धा होता येईल. ही जी माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.